वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट आलेला आहे। या रिपोर्टमुळे नोकरदारांचं टेन्शन वाढलेलं आहे, कारण 2030 पर्यंत 9 कोटी लोकांच्या नोकऱ्यांवरती संकट येईल असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय। बदलत्या तंत्रज्ञानामुळे काही क्षेत्रातील नोकऱ्या जातील तर नव्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती होईल असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। तर जागतिक पातळीवरती 170 मिलियन म्हणजे 17 कोटी नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील अशी माहिती या रिपोर्टमधून समोर आली। वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या वार्षिक बैठक 20 ते 25 जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये होणार आहे। या बैठकीआधीच हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। भविष्यामध्ये ज्या नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्यासाठी लोकांना नवी कौशल्य आत्मसात करावी लागतील असंही यात म्हटलेलं आहे। तर एकंदरीतच या रिपोर्टमध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। तर कोणत्या नोकऱ्यांवरती परिणाम होणार नाही तर उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, प्रोजेक्ट मॅनेजर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, ॲप्लिकेशन डेव्हलपर्स आणि बिल्डिंग फ्रेमर्स। तर दुसरीकडे कोणत्या नोकऱ्यांवरती याचा परिणाम दिसून येईल तर त्यामध्ये असेल अकाउंटिंग, अकाउंटंट आणि ऑडिटर, बुक कीपिंग आणि पेरोल क्लर्क, त्यानंतर प्रिंटिंग आणि संबंधित मजूर, ग्राफिक डिझायनर, कॅशियर्स आणि तिकीटं ज्यांच्याकडे असतात ते। त्यानंतर कोणत्या नोकऱ्यांवरती परिणाम नाही तर फिनिशर्स, नर्सिंग प्रोफेशनल्स, हलकी वाहनांचे चालक, शेतमजूर, मजूर आणि वेटर्स। तर कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम नाही तर बिल्डिंग केअरटेकर्स, क्लीनर आणि हाऊसकीपर। त्यानंतर मटेरियल रेकॉर्डिंग आणि स्टॉक कीपिंग क्लार्क, परिवहन वाहक आणि कंडक्टर्स, सुरक्षा रक्षक, बँक टेलर आणि संबंधित क्लार्क आणि ग्राहक सूचना आणि ग्राहक सेवेतील कर्मचारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।